रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन बुधवारी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झाले। या नवीन इमारतीला 150 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। 2 लाख चौरस फुटाची 7 मजल्यांची सुसज्ज इमारत बांधली जाणार असून 300 खाटांच्या या नवीन इमारतीसाठी पहिल्या टप्प्यात 150 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असणार आहे। केंद्राच्या नियमानुसार पब्लिक हेल्थ सेंटरच्या मान्यतेनुसार खाजगी पद्धतीचे अद्ययावत असे बांधकाम केले जाणार आहे। अपघात विभागासाठी स्वतंत्र शस्त्रक्रिया कक्षाही उभारली जाणार आहे। इमारतीत 5 अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह शस्त्रक्रिया कक्षही बांधले जाणार आहे। HIV, HSSB बाधितांसाठी वेगळी शस्त्रक्रिया कक्ष असणार आहेत। त्यामुळे नागरिकांना अद्ययावत असे जिल्हा रुग्णालय मिळणार असून उत्तम आरोग्य सुविधा मिळणार आहे। भूमिपूजनावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार संजय बांगर, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधिकारी सोमनाथ घारगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निशिकांत पाटील, डॉक्टर अंबादास देवमाने उपस्थित होते। साध्या PSC पासून ते अगदी उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, सुपर स्पेशालिटीमध्ये सुद्धा अनेक सुविधांची जी काय अडचण होती, आता बघता बघता अनेक चांगल्या पद्धतीच्या PPP तत्वावरच्या MRI असेल, डायलिसिस असेल, CT स्कॅन असेल, कॅथलॅब असतील, अनेक चांगल्या पद्धतीच्या सुविधा आम्ही करतोय। एकापेक्षा एक अशी सुंदर इमारती ज्या जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयाची करतोय। सगळ्या सेवा मोफत देण्याचा एक क्रांतिकारक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना अतिशय चांगल्या पद्धतीने आपण घेतलाय की ज्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्या सेवा आमच्याकडे इथं ग्रामीण रुग्णालय असेल, शासकीय रुग्णालयामध्ये असेल, कुठल्याही एखाद्या आपल्या पहिल्यांदा चिठ्ठी जी देतोय आपण, काय म्हणतो त्याला आपण, सुरुवातीला आपण हे काढतोय आपण केस पेपरपासून ते सगळे औषधं, ऑपरेशन, या सगळ्यांसाठी आपण मोफत जी काय सेवा देतोय, ही एवढी चांगली सेवा जी देतोय त्या सगळ्या सेवेचं मार्केटिंगसुद्धा करणं गरजेचं आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाचं एकूण कामकाज जर बघितलं, विशेषतः पत्रकार मंडळींना मी सांगू इच्छितो, ॲम्ब्युलन्स नाही, पेपरला बातमी आली, एखादा पेशंट दगावला, पेपरला बातमी आली, विशेषतः खांद्यावरने एखादा पेशंट नेला, सुविधा नाहीत, डिलिव्हरीच्या बाबतीत सुविधा नाहीत। ह्या दोन्ही गोष्टी निश्चितपणाने काही उणीव असल्या तरीसुद्धा ज्यावेळेला बाळ आईच्या पोटात असतंय, त्या आईच्या पोटात असणाऱ्या बाळाला आणि त्या आईला सुद्धा सेवा देण्याचं अत्यंत महत्त्वपूर्ण काम जर कोण करत असेल तर हाच आरोग्य विभाग करतोय। आणि मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत काम कोण करत असेल तर हाच आरोग्य विभाग करतोय। खूप चांगल्या पद्धतीचं काम, विशेषतः तुम्हाला सगळ्यांना मान्यच करावं लागेल की कोरोनाच्या प्रचंड मोठ्या संकटात भले प्रायव्हेटवाले ज्यावेळेला सगळेच्या सगळे पाठीमागे पडले, त्यावेळेला फक्त आणि फक्त सरकारी दवाखान्यातला नर्स, कंपाऊंडर देवदूतासारखे आम्हाला वाटत होते। हे जे काही काम आहे, हे काम खूप महत्त्वपूर्ण आहे, मौल्यवान आहे, आणि ह्याच कामाला भविष्य काळामध्ये अजून चांगल्या पद्धतीने गतिमान करून या सगळ्या 12.5 कोटी जनतेमध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीची सेवा देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अनेक योजना पुढच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सातत्यानं आरोग्याचे आरोग्य सेवक म्हणून ज्यांची अख्ख्या महाराष्ट्रात ओळख आहे ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि अतिशय कर्तव्य पद्धतीने कर्तव्य तत्पर अशा पद्धतीचं काम करणारे आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालचं महायुतीचं सरकार पुढच्या टप्प्यामध्ये अनेक चांगल्या योजना या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी देणार आहे। आज आम्हाला सगळ्यांनाच मनापासूनचा आनंद आहे की गेली कित्येक वर्षापूर्वीपासूनची मागणी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून पूर्ण होते। मला आठवतं, मी या जिल्ह्याचा पालकमंत्री मागचे 2.5 वर्ष होतो आणि महेंद्र शेटने 3 कामं मला सांगितली होती, बरोबर ना? आणि ती पण अशी नम्रतेनं नाही, रायगड स्टाईलनं मला सांगितली होती की ही 3 कामं जर झाली नाही तर अलिबागमध्ये तुम्हाला फिरू देणार नाही। त्यातली 3 कामं होतं, त्यातलं पहिलं काम होतं जिल्हा रुग्णालय, दुसरं काम होतं मेडिकल कॉलेज आणि तिसरं काम होतं डॅम। मला असं वाटतं की 150 कोटी रुपये खर्च करून आज जिल्हा रुग्णालयाचं काम हे पूर्णत्वाला जातं आहे, मेडिकल कॉलेज देखील पूर्णत्वाला गेलेलं आहे आणि तिसरं काम देखील प्रगतीपथावर आहे। त्याच्यामुळे आता मला रात्री अपरात्री अलिबागला फिरण्याची मुभा आपण द्याल। आणि आमचे निशिकांत पाटील बोलता नंतर मग महेंद्र शेटनी दम दिला, अरे उदय सामंतचं पण नाव घे। मग ते बिचारे त्यांनी माझं पण नाव घेतलं, पण नावामध्ये खरोखरच काय मला नाव घेतलं काय न घेतलं काय, परंतु एक चांगलं काम प्रकाशजी तुमच्या माध्यमातून उभं राहतं हे आम्हाला सगळ्यांना खरोखरच समाधान आहे। आणि राज्याच्या राजकारणामध्ये असेल की स्वतःच्या आयुष्यामध्ये अनेक भाग्य येतात,
पण त्याच्यामध्ये काही राजकीय भाग्य देखील दडलेली असतात. आजपर्यंत अनेक आरोग्यमंत्री झाले, अनेक आरोग्यमंत्र्यांनी येऊन अलिबागमध्ये आश्वासनं दिली, अनेक मंत्री झाले त्यांनी आश्वासनं दिली, परंतु या रुग्णालयाचं भूमिपूजन करण्याची संधी नियतीनं तुम्हाला दिली. मला असं वाटतं की हे तुमच्या नशिबी आलेलं भाग्य आहे. आणि म्हणून कोकणवासीय म्हणून आपल्याला विनंती आहे की आज भूमिपूजन झालं आहे, पण लवकरात लवकर हे जिल्हा रुग्णालय आता आपण पूर्ण करावं आणि उद्घाटन देखील आपल्या हस्ते व्हावं ही आमची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे.